त्या मोठ्या थांबणारे गोळ्या थांबणारे बा मला एकटाच सोडतं का मागं न मग पहिनं आता का तुले उचलून घेऊ काय कडीच घेऊ का तुले पहिनं भावा नाही तर आता भलता पैतं हरणा डुकऱ्याच्या मागं आता एवढा मोठा चित्ता मागं लागेला तू मागं मागं राहून राहिला होय पुढे होय पै लवकर अरे थांबणं गड्या थांबणं मग ये लवकर पै येते होते रे बापा वाचलो रे गड्या काही खरं नव्हतं लेका मुतले का मेलतो रे गड्या आज लेका हां यम लोकांतच जाणं होतं रे बापा काही खरं नव्हतं लेका जिथंच घेऊलं असतं लेखाची त्यानं आपल्याला वाचलो नाही बाबू पुरत वाचलो आपण नाहीतर बाबू आपलं रोगतच पेलं असतं नुसता चित्त्यानं काय सांगतो तू हा काहीतरी तरी म्हणून मी चित्ता आला तू काची गोट ना घे आता घे झाली दाबून हा कसा पोहा लागला नाही काही वाचलो नाही अजून काही गावात पोहोचलो नाही आपण गावात गेल्यावर वाचू हे जंगलचा पसारा आहे अजून बी हा कधी येईन कुकून येईन तर काही सांगता येत नाही आपला वाज गेलाय त्यानं आपल्या मागच पोहून राहिला तो आता काही धोका नाही म्हणा आता गावाच्या जोई आलो आता नाही आता नाही चाल करत तो गेलाशी तो वापस आता गेलाशी आज तर मोठं जोर आलं तुला पोहायले हा काल परवा म्हटलं तुले हरणाईच्या मागं पोहिले का तर नाही मला दम येते पहिल्याने जात माझ्यानं असं होते तसं होते ना आज कसा बिंग पोहून राहिला बा पुढे हा माहीत बाबा माहीत हवंय नाही लागू देऊन राहिला तू का रे एवढं जोर आलं कसं का या अबे बापा हरणा डुकरात ते हमला नाही करत हा गडी हमला करते ना यानं रोगच पेलं असतं ना चिरफाड करून कुकडे फेकून दिलं असतं माहिती पडलं असतं जीवान गेलो असतो म्हणून बापा जीवाचा आकांता करू पहिलो मी हा काय करतो जीव वाचवा लागते तर पोहाच लागते बापा कोणता दमन कोणता काय काहीच नाही आठवत मग दिमागात सारं ते चालले चित्ता आला पोय देवाटी गप्पा करू आपण येईन आपल्या मागो आपल्या भोकंडेवर बसायला तो काही खरं नाही तू कसा त्यानं आपला वाज घेलाय तो आपल्या पिछावरच पुरा जंगल पिटाला बाबू त्यानं आपल्याला पुरी थंडीगार व्हायला आता अरे तू आला रे रे बापा पोय गेला का पोयत थांबणार रे हो थांब तू भेट नाहीस ना काऊन पोहून राहिला रे आता जीवाल काऊन वाचून राहिला अरे एवढं पोहू नको ना काही नाही करत ना चित्ता पुरा भाऊ राज भाऊ माणूस तू मला काही सांगू नको रे बापा काले का तू मला मारशील भावा थांब करून राहिला बा आणि मा पुढे पोहतो बिंगफट मला का मागे पाडतं का मला काय चित्त्या घशात घालते का बाबा तू आता पोय बाबू आला तो मागे आपल्या आला पोय पोहून तर राहिलो का आता दमच निघत काय हुरहुर बाबा पुरा थकलो ना रे बाबा मी अरे देवा रे कसं रे हे काय लावलं आमच्या मागं बाबा हा काऊन लावला आमच्या मागं आम्ही काय पाप केलं बाबा पाप नाही केलं तू ऐकत नाहीस ना म्हणून हे तुझ्या मागं लागला आता पुदा घे ना दाबून आता कसा पोहून राहिला आला की नाही चित्ता तुझ्या मागं आला घे ना घे दाबून आता गड्या जाऊ दे माझ्या झाली गड्या चूक आता काय करू पोय लवकर बाबा पोय रे बाबा पोय बाबू पोय आता राखण नेऊन फाकण नाही बाबा ना वावरात नेऊन पुन्हा दारी नाही बापा मुतल्या घरात गरम वाका घेऊन झाल्या तू रे बाबा जनवार बेकार रे भाऊ काही खरं नाही बापा जंगल जायला पुरत राखवाली फकवाली बापा नाही ना 400 रुपये रोज देते तो 400 देते ना जायचं ना टकवाली जायचो 400 देते तो त्या 400साठी काय जीव देतो का पोय लवकर बापा आलार चित्ता गड्या मोठ वाचलो रे बापा आलो रे बापा आता गावात आला रे बापा जीवाला गड्या मुतल्या का मारलं होतं रे बापा चित्त्याला का जिथंच मारलं होतं बापा कानाले कानखडी रे बापा आता वावरात राखून जाणी नाही रे भाऊ काही घेणं देणे नाही बापा 200 नाही 2000 रुपये रोज दिला तर जात नाही भाऊ मी कोण्या वावरात मुतल्या का मरेल पुरत नाही बापू वाचलो नाही बाबू शुक्रिया मान काहीतरी मागच्या जन्मात पुण्य करेल असेल आपण म्हणून वाचलो नाही तर बस जीवच गेलता बाबू चित्ता बेकार असते रगतच पेते तो माणसाचं कसं वाचलो काय माहित बापा मा बायकोचीच पुण्य आहे भाऊ मा बायकोचीच पुण्य आहे म्हणून वाचलो मी बाबा देवा काय आमची परिस्थिती पाहिली रे बापा तू हे काय लावलं होतं आमच्या मागं लोच्या काय रे देवा कसं रे अबे बाबा त्या अरबड्यानं गंठ्यानं आपल्याला तरी सांगल तर की चित्ता येणार आहे बरबुडे बाबावरात घरी जा घरी चाललं यायला पुरलं असतं तात आता लेका मरणार घरातून वापस आलो आपण किती पोहा लागलं मरून जोडून पाहिलं ना आपण का ऐकलं नाही था मुतलं का आता ऐकायला पुरते रे बाबा अशा लोकांचं पहिले साध्या सुद्धा लोकांचं पहिलं ऐकायला पुरते बाबा हु असं नाही करायला पुरत बाबा रिकामे कामं होतात हो बाबा बुडे बा आले का तुम्ही घरी राजा मला तुम्ही देते बाबा आवरा तिकडे हन्ना डोकरं खुंदन करतील ना बापा मा सोयाबीनचं काय राजा जरा शिक वाट पाहत नाही बा तुम्हाला घरी यायची घाई पडते आवरात हरणा खुंदलन करू की डुकरं खुंदलन करू आम्हाला सांगू नको
आम्हाला सांगू नको मरणाऱ्या दारात वापस आलो आम्ही. काय सांगू तुले? जीवात जीव नव्हता राहिला आमचा. का मारतं का आम्हाला? मारतं का? वावरात राहायला होतं का? काय जीव द्यायला का? मर्याला वावरात राहू द्यायला लागत होता का? काय झालं कुठे बा? तुम्ही असं कोण बोलून राहिले? कोण बोलून राहिले तुम्ही असं? बोलून राहिलो म्हणजे अरे मरणाच्या दारातून वापस आला आम्ही. काय सांगू तुले? आमचं आम्हाला माहित आहे पैताभूत थोडी झाली. पुरा जंगल पाहा लागला आम्हाला. अजूनही भाऊ दम साठल्याने जाऊन राहिला. एवढा दम येलाय. पहिले वाचलोच नाही बा मामानं. नक्की मामाचाच कार्यक्रम आहे बुवा. मामानं झोडलं शिन बा याले. या बुड्याने मारला तर दिले बरोबर. आज बदला घेतला बा मामानं. भाषा बोलावले तिनं चांगली पिन लावले बुडे. तर सांगा बा काय झालं तर? काय झालं सांगा ना. विचारतो गड्या तू? काय विचारतो? अरे बाबा मोठा चित्त आमच्या मागे लागला. पैताभूत थोडी झाली. जंगल कमी पडेल तर आम्हाला पोहायले. काय सांगतो बाबा? गावाचा रस्ता दिसेना आम्हाला. इकून तिकून थांबला बापा गावात आलो. काय सांगतो? वावरात जरा थांबायला होतं हे करायला होतं. अरे नामदेव हे बुडे बतालात बरं. काय ऐकू नका. हे काय आता चित्ता आपल्या जंगलात राजा. मी तर रोज बकऱ्या जातो. मला एक दिवस नाही दिसला. या बुडेला बरा दिसला राजा. काही बी बोलतात ना हे बुडे. अरे दगड्या माय काय जीव घेतो काय का? आबा ना मी तुया तरी म्हणतो बुडा हेच करते. अरे बाबू तू वावरात असताना तर हागला असता चड्डीत. काय सांगतो तू? चित्त्यान बाबा आज माझा जीव घेतला असता. आज तुला टिटवं धरावं लागलं तर टिटवं. गळ्या दगडू काही नको बोलू. असू शकते बाबू. जनावर आहे ते. येऊ शकते आपल्या जंगलामध्ये. बुडे का खोटं बोलून राहिले का? देव गड्या आता काय आम्ही का खोटं बोलणार माणसाव काय का? जिंदगी गेली ना आमची रखवारीतल्या का? पांडे झाले ना सारे आमचे. आम्ही अशा काय गांडील पाय लावून पहिणार. पण आता तो चित्ता मागं लागला. काय करतो? पहिल्यांदा दिसलं जनावर असं. नाही तर आपल्या जंगलात तर नाही जाय जनावर. काय सांगतो गड्या नामदेव? जीव वाचवला आज कसा तरी. नाही तर बस आज तुम्हाला सरण रसून मा पोऱ्याला टिटवत धरा लागलंच तरी भाऊ. गेलता बुडा आज. माझी बायको झालीस 30 आज. काही खरं नव्हतं लेका. बरं बुडे बा काही टेन्शन घेऊ नका. मी काही तुम्हाला काहीच म्हणत नाही बापा. जावा तुम्ही घरी जा. आराम करा आता. जावा. कामच करतो बाबा. नका तुझ्या बरोबर वावरात येतो काय मी? मेलो तर येत नाही आता वावरात. कानाले हात धरले. वावर फावर बंद बिलकुल. घरी बसून खाईन आता. गडी एक्कर इकीन. पण वावरात जात नाही रे भाऊ. मर्याला नाही जात बाबा. येऊ नका बोलू नका. जावा घरी. आराम करा मस्त. अंग तोंड डोहान झपा बाळा. रातभर थंडेगार झाले तुम्ही. बरं घेऊन तुमचा जीव गेला नाही. तुम्हाला काही झालं नाही ना. हेच महत्वाची गोष्ट आहे बापा. बाबा चाल रघू पहिलं कर बाबा. घरी चाल बाबा. मुतल्या का? बेकार झालं तर आज. गड्या दगडू चाल बरं आता आपण वावरात जाऊ. कोणता चित्ता कोणतं लांडगा कोणता काय दफा उऱ्या बुड्याचा चालता का बाबू पण आमच्यासोबत? राजा नामदेव मी काही येत नाही बा. तुम्ही जा बा. चला नामदेव मी येतो तुमच्यासोबत. मला पाहू द्या कोणता चित्ता आहे. चला वडा चाल. बापा मला पहिले फाटल्याला फोन लावू दे रे बापा पटकनी. आणि लगेच वावरात घेऊन जाऊ दे बापा. त्या मामाच्या काय हालत काय माहित डिसा. आता हे बुडे तर पिटाळले चित्त्यानं म्हणतात वावरातून बुडे. म्हणजे मामाचे काय हाल झाले का? तोडला काय माहिती तिकडे वावरात. अरे बाबा माया फालतू आपत केली बा. आता मामा कुकून धामलून आणला भान. जंगलात चित्ता निघला. आता काय करा आता? काय करा मला काही सुसून नाही राहिलं बा आता. पहिले पाटलाला फोन ला बापा. हॅलो हा पाटील. बोला ना बाबू भो बोला. काय म्हणता हो? काय राजा सकाळी फोन लावला तुम्ही? काय हो? काय राजा उठून राजा तुम्ही झोपीतो? काय माणसं आहे राजा तुम्ही? हेच राजा झोपू त्याला राजा. मी 10 वाजेशी उठत नाही राजा. काय राजा मध्ये फोन करत राहता. घेतला देतो राजा. काय होतं? काल लावला फोन? काय राजा पाटील तुम्ही म्हणता झोपू द्या. माझी झोप उडली ना बापा. आपल्या जंगलात चित्ता आला ना. त्या मामाचे बेकार हाल असतील ना वावरात. नेला काय माहिती चित्त्यानं. उठा लवकर चला या. काही नोगा फेकत जाऊन राजा बघून भाऊ सकाळी हो. काय राजा कोणता चित्ता कोणतं काय हो? नाटकं लावले का तुम्ही करणं राजा? काही नाही होत. तो पुद्या मले. काय राजा माणसं आहे तुम्हाला? कोण सोडली हे बासली गोष्ट? पुंग्या मांग्या लोक गावात मारतात राजा. तुम्ही राजा फोन करत राजा. कधी लोक राजा चित्तान कोणता काही पाहिलं नाही राजा. मोठं जनावर काही बी सांगत राजा का? राजा पाटील मी या बाबतीत खोटा बोलीन का बा? खोटा बोलीन काय मी? मला काय राजा काय 2-5 खानात काय याच्यात काही? काही बी राजा. अरे बाबा कोण सांगितलं तुम्हाला? कोण सांगितलं राजा? का बातमी आली उरून आली बातमी? काही कोण सांगितलं का तुम्हाला? काय राजा ही? अरे राजा पाटील तुम्ही घरी झोप काढता की वावरात येता तुम्ही?
हा आमचा राजा जीवात जीव नाही एकतर ते मोतीराम बुढा तो तो रघु बुढा तोडले ना रक्ता तोड घात आले न ते पोयत. हा आता आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं म्हणून तुम्हाला फोन लावला. तिकडे त्या मामाचे हाल काय, ते पाणी लागणार का आपण, एक तर दुसऱ्या गावचा माणूस आहे, तोडला का काय माहित तो, जीवान गेला तिकडे. काय राजा तुम्हाला काही चिंताच नाही राजा मजुराची. पावसा आहे का हो? अरे बापा मग असं सांगा ना बापा, माझी तर झोपच उडली आता. आलोच 5 मिनिटात गाडी घेऊन. बापा कुठे आहे तुम्ही? कुठे आहे हो बापा? बबन भाऊ कुठे आहे? आपल्या नवीन रोडवर आहे, तुम्ही या लवकर, 5 मिनिटात या. काही करा लवकर, आपल्याला कसं मामाला पाहिना वावरात काय झालं काय नाही तर, अजून तो जीवान जाईन. बरं जीवान जाईन तो. बस आलोच न हो बबन भाऊ, आलोच. तोंडही धुत नाही तुम्ही येतो बाबा. चला वावरात जाऊ बापा. आलोच. बबन्या बरं घेऊन तू गेला नाही बाबू रखवालीला पाटलाच्या. मोठा तू वय करो तो मामा घातला इकडे वावरात. मुतला का रखवाली फक्वाली घरी झपायला पुरते बापा, वावरात यायला पुरत नाही का जीवान जातं बाबा. हे एवढे पोलात बुडे वावराची रखवाली करणारे हेच तर घेघाल झाले बापा. आता म्हणतात वावरात रखवाली करायला जात नाही, चित्ता लागला ना मागं. काय करतील हे जनावर, आलं कुठून जायचं बाबा. त्या मामाला खाल्लं काय मी चित्त्याला काय सांगता येत नाही भाऊ, एकटा म्हणून काय करणार आहे. हा पाटील मोठा टाइमपास आहे भाऊ, बसल्या जाव जेवल्यावर खरं. पहा नामदेव, हे राजा ढाराढोर झोपून राहिले आणि हे बुडे म्हणून राहिले चित्ता आला. सांगा आता, हा येईल नसतं नेलो काय, हे बुडे नांदी लागला का तो चित्ता. काही फेकतात राजा हे बुडे आणि आपण झेलून राहिलो हे नाजन. अरे हाव ना गड्या, बुडे साठा बंडला माम काऊन मारतात काय माहित बा. हे पाहिजे हे दोघे जनावरचा थंड झापेलात ना भरून राहिले बाबा, आणि हे बुडे राजा घरी आले बापू. हे समाधान भाऊ, अरे समाधान भाऊ, हो नाही बाबा समाधान भाऊ, मी नामदेव आहे हो, उठा हो लवकर उठा. अरे दिवस निघला ना, काय कदलोक झापता, उठा लवकर. हो नामदेव आहे का रे? बरं उठतो बा. हो बोले काय अजून ऐकू येत नाही तो करा भाऊ उठा. अरे हा दिवस निघला ना बाबा. समाधान भाऊ दिवस निघला ना बा, अजून झोपेलाच आहे बा तुम्ही. नको विचारू रे बापा, त्या बुड्यानं बोर केला रातभर. काय सांगतो तू, हा मोठमोठ्यानं किरकान आवाज करतात लेखाई रातभर. हा टेम्पलला चालवले काही जसे काही लहान लेकर राहत ते दूध पेत्यात, भेजा खातात बाबा. सगळ्या नामदेव सकाळी 4 वाजता झोपलो आम्ही. हा त्या बुड्याचा आवाज बंद झाला आता. बापा आला गेलो आला चित्ता आला. काय बा मॅट केलं बा रातभर. हा साऱ्या साऱ्या गावाचे प्राणी यायले दिसतात बा जनावर. आम्हाला राजा काहीच दिसत नाही हो, साप नाही दिसत, इथून नाही दिसत, काहीच नाही, फक्त हरणा डुकरा आहे. त्या बुड्याला अजिबात सांगू नको तू, घरी काढून देते फालतू. कसं आमची झपमोळ करून राहिले ते, लागलं सुद्धा वावरातला हरणा डुकरा आम्ही हाणतो, पण ते बुडे ठेवू नको वावरात तू. हा फालतू भेजा गरम करतात ते आमचा रातभर किरकिरी असते बा यायची काही ना काही. पाहा नांदेव पा, बुडे किती फोकाळ्या मारतात. कोणता चित्ता आणि कोणता काय हो, काही नाही हो, ते छाटा मारून राहिले नामदेव, तुम्हाला चिवत्यात काढून राहिले ते बुडे. अरे बा हे बुडे वावरातून सकाळी पळत गेले ना रे बा घरी, आम्हाला चौकातच भेटले ना. म्हणे गळ्या नामदेव, मग आमच्या मागं चित्ता लागला. असे घाय बरे होती की श्वासही घेतला जाय. मी म्हटलं बा लागलाच, मी जातो बा वावरातून पाहतो आहे काय. मला माहीतच होतं तुम्ही वावरात आणि तू करा मग वावरात. आता यायच्या जो गेली माहीत पडते कोणता चित्ता आला कोणता लांडगा आला. तर नामदेव हे बुडे लय शाकटे आहेत रे बा, याची रफाली करून जीवर आली म्हणून हे घरी पोहून गेले. येईनं बहाना गेला, हे बुडे लय भावनात. यायचं कसं आहे माहिती का, बिड्या काळ्या यायले त्याला देतात. आता आम्हालाच पाहिजे तू 2 बिड्या देतात, दोघे हरणं डोकरा हाणून यायला लावतात. असे एवढे जाऊ द्यायचे बुडे आणि संडास झपा काढतात रातभर. देव ऐकलं समाधान भाऊच्या तोंडचं. अरे बुडे मला माहित आहे ना, काहीच कामाच्या कोण्या रोगात चालत नाही ते. याची दिमाग सडले डोंगरे झाले तर आता. नामदेव विचार करायला ती गोष्ट आहे ना गळ्या, या डोंगरेलीच कसा काय चित्ता दिशील. हा आपले पांडे झाले बा, अजून तर आपल्याला दिसला नाही, आणि त्या बुडेनी अजून पाहिला नशील ना कसा असते तो. हा आपल्या जंगला हाय तरी का काही हरणा डोकराचे दुसरं उल्या का जनवार नाही बाबा. अरे नाही, ते जे तुम्ही म्हणून राहिले ते बरोबरच आहे म्हणा. आपण काही अजून पाहिला नाही बा, आपल्या डोळ्यानं वाघही दिसला नाही, आपल्याला कोणता चित्ताही दिसला नाही. हा लांडगे लुंडगे दिसतात चपकार मध्ये जरासे एखादा दोन कधी मध्ये ते 12 वर्षातून एकदा. पण हे बुडे काय हुलुले काय माहित बापा. असं तर नशील रे बा. आता मुगाया शेंगा उडदाया शेंगा मग येतात सोयाबीन, याचे भाव वाढले पाहिजे, मजूर वावरात नाही गेला पाहिजे म्हणून चित्ता आला, शिळ आला आणि वाघ आला, असं काही बोंबाबोंब रोजदारी वाढासाठी नशील बा. मजूर गेले नाही पाहिजे वावरात म्हणून.
हो गड्या हो हो, त्याच्यासाठी बोंब उठवली दिसते बो मला बुडे हे. हा चित्ता आला माग आला, कोणाला सांगितले कोण येते रे बा, एवढे पैसे देशील तर येतो असं होते ना ते. हा नामदेव हेच चॅप्टर हेच कला आहे. नाही नाही, ते बुढे नाही करू शकत असं. हे असं लागलं तर खोटं खाटं बोलतील ते पोहून जातील, पण हे असं नाही, हे या बाबतीत नाही. ते ह्याच्या रिकाम्या कामं रोजगारी वाढून देणं हे याच्या बाबतीत नाही. ते बुढे गॅरंटी रे भूतायची. मग ते बोरात ते वारात पाठवत नव्हतात जाईल, आमची झप मोडतात ते रातभर. आणि बापा नामदेव चाला ना, चला हो बा, चाल पाय पाय रे तू करा बुडेला आता चित्ता बी आला. सांग काय चिवत्या बनवतात रे बुडेले का नामदेवले. पाय बा समाधान ते बुडे आहेत बाबा, ते कोणाला बसर जाणार आहेत का भेजा आगाऊ आहेत ते. हा त्यानं बरोबर चालाकी केली, हे बरोबर प्लॅन रचला आणि त्यानं त्याच्यानुसार गेले ते. काय त्या चित्ता आला आणि धमूक आला, काय झालं नाटकात त्या बुडे हे. अरे या बुडेल चित्ता दिसलं मग आपल्याला काढून नाही दिसला. काय वावरा का खूप दूर दूर आहेत का आपले. हा ती झपे लाव गेली आपण. हा आज काय बी नाटक आहे त्या बुढ्याची, ते काही खरं नाही. ते दत्ती काय ते मुद जाऊ दे, विचार न करू, कर आपलं काम आपण कर. चाल बापा हरणा डोकर पाहू आपण आपल्या आला का. हो हो बापा चालता. हो बबन भाऊ, हे काय हो, हा गडी तर ढाराढोर झोपून राहिला ना अडीसा मामा पाहणं घुरून राहिला राखे झाला का तुम्ही म्हणता चित्ता आलता. हा काहीच तर झालं नाही आपल्या माणसाले. काही राजा फेकता का तुम्ही. मी काले फेकू राजा, मी मा डोळ्यानं हाल पाहिले दोन्ही बुड्याचे गावात चौकात. नामदेव मी अंधगड्या तिघ जण होतो तडसा उभे, रक्तात तोड व्हायलात ना ते बुडे पाहिले ना मी डोळ्यानं. तुम्हाला फोन लावला राजा मी का खोटा बोलणार राजा पाटील. बरोबर उठवा, या कुंभकर्णाला उठवा बरं, मारा लागते जगाली. हा अडसा आपण आलो वावरात तुरी यायला चेव नाही. पाय ना बसा झपेला राखे झाला आणि हा मामा. मामा मामा अरे उठ रे बाबा मामा. झोपू द्या पहिले तर त्याला आता झोपलो मी. किरकिर करायला सांगा नेणं शिंदे न्या तुम्ही, काही नाही तिकडे म्हणून झोपू द्या मुगड्याला. ओला उठा उठा करून राहिलेले का ते, जसं काही मी त्याचा गुलामा. झोपू द्या मला. अरे काय काय वावराच्या मालकाली तुम्ही होऊन राहिले का. उठा लवकर, रोजदार का आज घेऊन राहिले हो तुम्ही. हा मोठे राख्या झाले झपले अडीसा. उठा. अरे उठा हो मामा, बबन बोलून राहिलो मी. उठा लवकर, लवकर उठा. आता जाव का झोपू देत नाहीत बाबा. हे काय माणसं काय हो बापा, हे काय झपा काढून राहिले अडीसा तुम्ही. काय सांगा राजा पाटील, रात्री 4 वाजता झोपलो मी. काय सांगा हा डोळ्याने. आता सकाळी सकाळी मला झप लागले, तेवढ्यात तुम्ही आले. आता सांगा आता कोणाली झोपेतून उठवली की माणसाला जीवारी ना. आता कसं दिवसा काही जनावर येत नाहीत बा, म्हणून कसं दिवसा झोपलो मी. एकटं राजा तुमच्या गावातले ते डोंगरे रातभर का बांधतात. राजा आला गेला काय मूत राजा झोपूही नाही दिलं, काहीच नाही ना बाबा. हा काय सांगता तुम्ही राजा. हा ते डोंगरे पहिले काढून द्या बा, डोकसा खातात हो बाबा ते वावरात. ते का रातभर का बांधतीन, त्याला चित्ता दिसला ना, तोडलं ना त्याईले. आणि तुम्ही म्हणता रातभर का बांधतात. हा खरं चित्ता येला दाटीचा. ह्या काही सांगून राहिले का ते बुडेला चानम्याना चॅप्टर आहेत ते. असेच कल्ला करतात बाबाच. कल्ला करून मला मागं फसवलं द्यायनं, मग झोडलं द्यायनं मजबूत मले. अरे मला अनुभव आला द्यायचा. ते तुम्हाला लय शिकवतात, ते नाटकं करतात बुडे. बा मामा मी ना या डोळ्यानं पाहिले ना बापू, रक्तात होय आले ते गावात. चौकातच भेटले ना मले. तुले पाहायला आलो बापू, म्हटलं का मामा तोडला का बाबा हा चित्त्यानं, म्हणून तडलो कालो. नाही आम्ही काले आलो असतो काशी घरी होती वावरात, सकाळी सकाळी मर्याले. चित्तान फित्ता है आपण भेट नाही की चित्त्यान फित्त्याला. अरे वागायला टक्कर देते मामा. चित्ता सांगून राहिले तुम्ही. का जा काही चित्तान फित्ता या जंगलात राजा. हरणा डुकराची तर संख्या कमी आहे बाबा. हा 2-2, 4-4 तर हरणा डुकरा आहेत राजा. एवढा अर्ध माणूसही नसला चालते. वलते माणसं आहे बा भेटा राजा. हैत ते बुडे फुक्या मारून राहिले सारे. आपल्याला पाहिजेच नाही बाबा मामा. काय आपली का जमीन पोळीत पाडता चित्तान वाघ आले तर. हा कोणी बापा वावरात कामाले बाया तर अजिबात यायची नाही. वाने रस्ते असले तर बाया येत नाहीत. हा तर चित्ता बरं झालं नाही तो. अरे काय पाटील तुम्ही चित्त्याला घेऊन राहिले हो. चित्ता फित्ता काही नाही नो. मामाच्या भईत बगलीत घेऊन फिरतो नो मी. या का बगलीत चित्ता एका बगलीत वाघ. हा आणि शियार बसून येते मामा. अरे हत्ती धंडा गेलता मी. हत्ती काय सांगा. चाललं रे आठम तर अजिबात चालत नाही आपल्या. तुम्ही टेन्शन ना घेऊ पाटील, अजिबात नाही.
अरे बाबा तुम्ही असल्यावर काय मग वांदा हा बगलीत घेऊन फिरता तुम्ही तर काहीच वांदा नाही मग हा चला बबन भाऊ चला घरी आता काही नाही माणूस ठीक आहे आपला चला 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 पाटील. अरे बा मामा मोठमोठ्या फेकल्या तर सही तुन पण खरंच जरा याला कोणता चित्ता तर हा पण ते बुडे नाटक्यात नव्हे का आता चित्ता आणि फित्ता बे हे काही नशी जमूत काही असं मोरू तिकडे चित्ता आहे की चित्ता बाप येऊ तिकडे काही येऊ राहायचं जनावर कोणतं बी झप मुकड्या ना आता हा झपणे झाली का काही नाही आलं हे म्हणतात का झप मोडली झप येऊन राहील झप गड्या जरासा धिंगा नाही बा फक्त दुसरं तर काही दिसून नाही राहिलं रे गड्या. अरे दगडू नामदेव भाऊ साऱ्या फोकाळ्यात न या त्या बुडे म्हटलं बुडे ऐकून राहिले हो. आता चित्तान फित्ता त्याचे कामं करणं जीवा राहिले म्हणून ते ढोंग करून राहिले. अरे नाही रे बुडे असे खोटे नाही बोलत रे काही ना काही अशी नसते ना काही ना काही पाहिलं म्हणून ते हा म्हणत ना बाबा तसे कशा म्हणतील ते बुडे सांगा काही असतं तर दिसला नसता का आपल्याला धिंगाणा काही ना काही पाय खोरेल गिरेल काही हा चित्त्यानं काही ना काही तर केलं असतं की नाही वाटे काहीच दिसून नाही राहिलं ना आपल्याला हा ना त्याचे पाय दिसून राहिले ना सगळ्या हातमूत दिसून राहिलं ना वाटे काही त्यानं धिंगाणा खोरेल आहे खोपडी खोपडी हाबडी मोडेल नाही ना इकून गेला असता तिकून गेला असता काही असं काहीच नाही ना. मी एवढी गॅरंटी देतो वड्या बुडे असं करू शकत नाही ती इमानदारीले जागृतात बिचारे. हा मग मला भरोसा आहे त्याच्यावर तू काही म्हण पण मला भरोसा आहे. नामदेव भाऊ तुम्ही त्या डोंगरीची गॅरंटी न घेऊ ते बताल व्हायलात कारण तुम्हाला सांगतो कारण काय आहे तर काय ते आता श्रावण महिना सरून राहिला सोमवारचा आहे पोया आणि मंगळवारची आहे कोर मग तेले करणार बोकड्यात दुकान सुरू मटनचं त्याचा धंदा नाही का मटनचा. मग कसं आहे आता तुमच्या वावरातून रखवारी सोडून तर जाऊ शकत नाही मग म्हणून त्यानं असं धतिंग केलं चित्ता आला लांडगा आला सिंह आला वाघ आला हा तुम्ही काय तर हे जाऊ देत त्याले हा म्हणून असं हे गेम तुम्हाला समजलाच नाही. हा नाही दगडू ते बुडे रोखतो का ते डायरेक्ट तोंडाला सांगितलं असतं गड्या नामदेव जमत नाही रे बा आम्ही रखवाली येत नाही आमचा झाला धंदा मटनचा सुरू. हा कसं मंगळवारची पोयाची खबर आहे त्यापासून धंदा सुरू करू राहिला दुकान सुरू करू राहिलं ते वारात येत नाही दुसरा माणूस थांबल असं त्याने तोंडाला सांगितलं असतं. असे रिकामे कामं केलेच नसते त्यानं तुला सांगतो मी. राजा नामदेव भाऊ तुमच्या वारातून पोहून गेले बुडे तरी तुम्ही त्याचीच बाजू घेऊन राहिले राजा. अरे मला माहित आहे ना आबा किती चाप्टर आहे तो बुडा माया कामाचे पैसे डब्यात असतात ठेलम्या त्या डब्यातले पैसे उचकवते आणि तिकडे गावात जाऊन खर्च करते 2-4 बुडे घेऊन काही दारूच पिन तर काही गांजाच फुकीन तर काही चिलमाच वडीन. आपण बुडायला म्हटलं का बुडवा का ते पैसे कुठे गेले माझ्या डब्यातले मला काय माहित तुझे पैसे तुले माहित मला काय हे नाही जाय मी काय तुझे पैसे घेतो का माया कमवतो खातो असं आहे बुडा आहे ते मला सारं माहित असते तर बुडा नाटकं काय तो बुडा तुझ्यासोबत तसं करत असेल पण मा बरोबर नाही करणार आहे बरं मला काही ना काही डाऊट येऊनच राहिला तर तुला म्हणून राहिला की असं तसं पण तसं नाही जा मला वाटून राहिलं वळ्या. नामदेव मला तुम्ही एवढं सांगा ना अटीसा काही ना काही दिसलं असतं ना राजा आपल्याला हा काही केस म्हणा काही खुरं म्हणा काही ना काही उकर आकर तर झालं असतं की नाही हा पण काहीच नाही ना पण हा कोण्या हिशोबान समजा आपण हा कसा काय डाऊट घ्या की चित्ता आलता की काही त्या बुडे नाटकच असतील तुम्हाला समजून नाही राहिला राजा नामदेव तुमच्या डोळ्यावर पट्ट्या लायला. जाऊ दे आता तूही म्हणाला ते खरं अशी बुडे म्हणतात ते काय मला काही सुचूनच नाही राहिलं मी पुरा आता कसा मॅट झालो आता डोकं काम करणं बंद झालं. चाल बरं दुसऱ्या वावरातून आपण चक्कर मारू तरी काही दिसते का पाहू बरं. घरी मुताना शेंडी त्या बुड्या नांदी लागले हो ते काही प्याटा मारू राहिले काही वावर फावर फिरू नका जंगल फालतू घेऊन ना देणं माई पाय दुखदान तुम्ही फिरता राजा हो. गड्या दुसऱ्या वावरात जाऊन पाहून येऊ ना काही दिसते काय पटी नाही दिसून राहिलं पण दुसऱ्याकडे दिसीन काय ना काही. अरे बाबा तुम्ही गोष्टच घेऊन नाही राहिले राजा अरे समाधानले दिसला नाही तू करंबवाले दिसला नाही या भडगरेलेच कसा दिसला चित्ता याच्या मागं काय याच्या का नाव राशी आहे का तू काही बी राजा हा काही बी बोलत राहिला तुम्ही अटीचा काही नाही तटी दिसीन त्या वावरात काही बी लोकांना दिसत नाही वावरात जे लोक ते दिसून नाही राहिला म्हणजे डोंगरेले भलता दिसला चित्ता. जाऊ दे बरं तू मामातला ऐक तू चाल वर चाल तिकडल्या वावरात जो आपण चाल जराशी दुखले पाय पण भले आता शहानिशा करूच आपण. बाबा चला आहेच मी तुमच्या मागं चला. काय बा मित्र मला काही समजून नाही राहिलं काय आहे काय नाही तर कमेंट करून सांगा बा तुम्ही. मी तर सारा म्हणजे असा म्हणजे पिसाडच झालो बा ओटीसा काही दिसून नाही राहिलं बुडे म्हणून राहिलं चित्ता आला वाघ आला कसंच काय करा कमेंट्स करून सांगा बा तुम्ही काय होतं मागच्या भागात.